लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए। 5,000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4,000 अगले मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ, पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा। ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। लाइक ठोकी दबा के, लाइक ठोकी। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर आजचा व्हिडिओ कसा बनणार आहे तर बघून घ्या। ऋतुलयांग झाली अदंब फिरली नजर खुल्या रानात आभाळानं छतये धरलया मिठीत झाकलया यवन पाण्यात दिलाय सबूत बांधीन खोपा झाडाला झोका धीरा धीरानं चढविन तर मित्रांनो, आजचा जे डेमोमध्ये व्हिडिओ बघितला आहे ते आपण एडिट करणार आहोत अलाइट मोशनने। तर अलाइट मोशन ओपन करून घ्यायचे आहे, प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून एक प्रोजेक्ट करून घ्यायचा आहे, जसा की मी बनवलेला आहे। आणि बिटमार्कसुद्धा ॲड केलेले आहेत, ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। नंतर फोटो ॲड करायचा आहे जो तुम्हाला हवा। 3 डॉटवर क्लिक करून याची साईज फुल करून घ्यायची आहे। नंतर फोटोला सिलेक्ट करून शेवटपर्यंत ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे। नंतर पुन्हा स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे। स्टार्टिंग पॉईंटला आल्यानंतर अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत फोटो। जिथे जिथे बिटमार्क आहेत तिथं तिथं कट करून घ्यायचे आहे, जे की मी करून घेत आहे। जर तुम्हाला बिटमार्क करायचे नसतील तर बिटमार्क करून दिलेले आहेत मी। डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही बिटमार्क या लिंकवर क्लिक करून तुम्ही इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। नंतर बिटमार्क ॲड केल्यानंतर काय करायचं आहे की फोटो सिलेक्ट करायचा आहे आणि ब्लेंडिंग ऑपोसिटीमध्ये जाऊन कलरवर जाऊन 4थ्या नंबरचा कलर सिलेक्ट करायचा आहे, ज्याने की फोटो ब्लॅक होईल। तर मी प्ले करून दाखवतो। नंतर काय करायचं आहे, बॅक जायचं आहे आणि इथून एक इफेक्ट घ्यायचा आहे, जे की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर यातील 2ऱ्या नंबरचा इफेक्ट घेणार आहोत आपण। हा कॉपी करून घ्यायचा आहे इफेक्टवर क्लिक करून। नंतर बॅक करायचा आहे आणि आपला प्रोजेक्ट ओपन करायचा आहे आणि इथं तुम्हाला पहिल्या बिटमार्कवर जायचं आहे आणि दुसरा फोटो सिलेक्ट करायचा आहे, जे की 2 नंबरचा आहे। त्याला इफेक्ट पेस्ट करून टाकायचा आहे अशा प्रकारे। नंतर पुन्हा बॅक करायचं आहे, नंतर नवीन इफेक्ट ॲड करायचा आहे। तर बघू शकता हा पहिला इफेक्ट घेणार आहोत आपण, त्याला कॉपी करून घ्यायचा आहे आणि नंतर बॅक करायचं आहे। बॅक केल्यानंतर आपला प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। नंतर आपण जे इफेक्ट अप्लाय केलता त्याच्या समोरच्या फोटोला हे इफेक्ट अप्लाय करणार आहोत, जे की छोटा फोटो आहे। तर याला पेस्ट करून टाकायचं आहे। तर बघू शकता इफेक्ट काही अशा प्रकारे दिसेल। तर मी तुम्हाला प्ले करून दाखवतो। तर बघू शकता अशा प्रकारे दिसेल। नंतर तुम्हाला नवीन एक इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे, जे की तुम्हाला दाखवतो मी। तर हा पहिला इफेक्ट आहे, नंतर हा दुसरा इफेक्ट आहे, नंतर हा तिसरा इफेक्ट आहे। तिसरा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा आहे तुम्ही। तर मी सर्व फोटोला इफेक्ट देऊन टाकतो। तर मी सर्व फोटोला अप्लाय केलेला आहे इफेक्ट आणि नंतर प्लसवाल्या आयकॉनवर क्लिक करून इथे एक शेप घ्यायचा आहे आणि याला फुल करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे नंतर कलरवाल्या ऑप्शनमध्ये जाऊन कलरच्या साईडला दिसेल तुम्हाला व्हाईट अँड ब्लॅक, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर व्हाईट असा वरती ओढून घ्यायचा आहे आणि ब्लॅक असा खाली ओढून घ्यायचा आहे। नंतर ॲडजस्ट करून घ्यायचा आहे तुम्ही आणि बॅक करायचं आहे। नंतर ब्लेंडिंग आणि ओपोसिटीवर जाऊन इथून तुम्हाला डार्कन सिलेक्ट करायचं आहे। नंतर पहिल्या नंबरचा इफेक्ट अप्लाय करायचा आहे आणि बॅक करायचा आहे। नंतर तो सिलेक्ट करून असा ॲडजस्ट करून घ्यायचा आहे, खालती ओढून घ्यायचा आहे। ओढणं झाल्यानंतर बॅक करून सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि शेवटपर्यंत अप्लाय करून घ्यायचा आहे। नंतर एक PNG ॲड करायचा आहे, जे की तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। तर अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे। नंतर ब्लेंडिंग आणि ओपोसिटीवर क्लिक करायचं आहे। नंतर डार्कनच्या खाली जे दिसत आहे नाव तुम्हाला त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यातील स्क्रीन सिलेक्ट करायचं आहे, जे की तो
जे फोटोला ब्लॅक कलर आहे ते गायब होईल. नंतर खालती ओढून सिलेक्ट करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. नंतर बॅक करायचं आहे आणि सिलेक्ट करून शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. नंतर स्टार्टिंग पॉईंटला यायचं आहे आणि बॅक करायचं आहे आणि इथून बॉर्डर लाईन घ्यायची आहे, ही कॉपी करून घ्यायची आहे. नंतर आपल्या प्रोजेक्टमध्ये पेस्ट करून टाकायची आणि सिलेक्ट करून लास्टपर्यंत ओढून घ्यायचे आहे. नंतर काय करायचं आहे, जे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी या ऑल मटेरियलची लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करून इम्पोर्ट करून घ्यायचं आहे ऑल मटेरियल. ऑल मटेरियल इम्पोर्ट केल्यानंतर असं खाली स्क्रॉल करायचं आहे आणि पहिला फोटो सिलेक्ट करायचा आहे. कलर अँड फिलवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर तुम्हाला असं दिसेल, तर लास्टच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे जे की स्टारच आहे. त्याच्यावर क्लिक करून मधात जे दिसत आहे तुम्हाला नंबर, त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्ही फोटो अप्लाय करून घेऊ शकता कोणताही. असं सिलेक्ट करून वरती दिसत आहे प्लसचा आयकॉन, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. नंतर बॅक करायचं आहे. अशाच प्रकारे सर्व फोटोला अप्लाय करून घ्यायचा आहे फोटो. तर मी बॅक घेतो. तर सर्व काही झालेलं आहे. आता मी इथून एक लोगो अप्लाय करून घेतो जे की माझ्या नावाचा आहे. नंतर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि सिलेक्ट करून शेवटपर्यंत ओढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. तर एक्सपोर्ट करून घेऊया.